नमस्कार मित्रांनो, प्राईम न्यूज सोलापूरमध्ये स्वागत आहे. आत्ता आपण चांदगुडे प्लॉटिंग या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी उद्या 10 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे आणि याचं आयोजन श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. शेजारी पेट्रोल पंप आहे, या ठिकाणी बायपास आहे आणि भव्य दिव्य असं मोठं ग्राउंड देखील आहे आणि याच ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. 25 जोडपे विवाह बंधनात अडकणार आहेत आणि इकडच्या ठिकाणीच म्हणजे मंडपाच्या पाठीमागच म्हणजे जिथं लग्न आहे त्याच्या पाठीमागच जेवणाची सोय देखील केलेली आहे. तुम्ही पाहू शकता काम अंतिम टप्प्यात आले, काम चालू आहे. थोड्या वेळापूर्वी पाऊस पडला होता, त्याच्यामुळं कामात थोडा अडथळा निर्माण झाला होता, परंतु आता काम चालू आहे. आणि पलीकडच्या साईडला जे 2 डबे दिसत आहेत ते फिरते शौचालय आहे. असेच अजून 6-7 डबे पलीकडच्या साईडला आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारची सोय या लग्न सोहळ्यामध्ये श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे. हे असं मोठं ग्राउंड आहे. या ठिकाणीच उद्या जेवणाची सोय देखील आहे लग्न समारंभामध्ये. आणि दरवर्षी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो आणि श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेशभाऊ चिवटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सर्वधर्मीय विवाह सोहळा आहे. 2 स्टेज आहेत. जो पलीकडचा जो मोठा स्टेज दिसतोय त्या ठिकाणीच लग्न सोहळा पार पडणार आहे. 25 जोडपी त्याच ठिकाणी विवाह बंधनात अडकणार आहेत. तुम्ही पाहू शकता सगळ्या प्रकारची सोय केलेली आहे. पाण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उद्या पाणी देखील, पिण्याचं पाणी देखील उद्या या ठिकाणी येणार आहे. आणि पलीकडच म्हणजे या ग्राउंडच्या बाजूला अथर्व मंगल कार्यालय आहे. त्या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम आत्ता सध्या चालू आहे. कारण भरपूर 25 जोडप्यांची लग्न म्हटल्यानंतर भरपूर त्यांचं जे वराड असतं ते येणार आहे आणि त्यांची सोय जेवणाची ते बनवण्याचं काम देखील आत्ता चालू आहे. पावसामुळं त्या मंगल कार्यालयामध्ये ते जेवण बनवण्याचं काम चालू आहे. उद्या याच ठिकाणी या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे देखील या लग्नाला उपस्थित राहणार आहेत, या कार्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच हे जे ग्राउंड आहे हे चांदगुडे प्लॉटिंग आहे आणि निखिल चांदगुडे यांनी या शुभ कार्यासाठी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच ज्या ठिकाणी आता जेवण बनवण्याचं काम चालू आहे अथर्व मंगल कार्यालय, हे पप्पू चांदगुडे यांचं आहे आणि त्यांनी देखील या कार्यासाठी, या शुभ कार्यासाठी त्यांनी त्यांचा हॉल उपलब्ध करून श्रीराम प्रतिष्ठानला एक सहकार्य म्हणून त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण अथर्व मंगल कार्यालयाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्रीराम प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत गणेशभाऊ चिवटे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे पदाधिकारी सदस्य सर्वजण जिथं जेवण बनत आहे त्याच ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात की जेवणाची व्यवस्था आणि जेवण कसं बनवण्याचं काम चालू आहे ते देखील आपण पाहूयात. मित्रांनो या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता जेवण बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे.
मित्रांनो ही शिदोरी आहे, पाहू शकता तुम्ही. सगळी घे.